मुंबई गोवा महामार्गावरील माणगावमध्ये मोटरसायकल आणि कंटेनरचा भीषण अपघात घडलाय आणि यामध्ये मोटरसायकल चालक रफिक जामदार यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालाय। यानंतर संतप्त जमावानं माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग अडवून धरलाय। यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या 10 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। एकीकडे महाडमधल्या चौदार तळे सत्याग्रहाला निघालेले भीम अनुयायी सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे माणगावमधील पोलीस प्रशासन सुद्धा हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे। ऐका आमच्यातला एक माणूस आज निघून गेला, कशामुळे निघाला? त्याच्या हलगर्जीपणामुळे का ट्रॅफिकचा असलेला हे सगळं जे काय चाललेलं आहे त्याच्यावर नियंत्रण आणा ना। तुम्ही नंतर सोडा ना, ओव्हरलोड तुम्ही रात्रीचं सोडा, जे काय असेल ते तुम्ही नियंत्रण करा आणि तिकडे पालकमंत्र्याला आणि जे काय मंत्री आहेत त्यांना बोलवा ना, म्हणजे आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना। उत्तर द्यावं त्यांनी, कुठेतरी एका कोपऱ्यात मिटिंग लावायची आणि आपलं उदो स्वतःचा करून घ्यायचा, हे काय आम्हाला मान्य नाही। जे जनतेचे दुःख आहे ते त्यांनी इथे रस्त्यावरती येऊन जाणून घ्यावे आणि मग आम्ही त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहोत। तुमच्या भावना आम्ही सर्व पोहोचवतोय आणि हे करू। आपण आजच्या दिवसाचं महत्त्व ओळखून आपण आता इथं थांबूया आणि आपण ट्रॅफिक पहिला सुरळीत करू आणि आपण एक मिटिंग द्या आम्हाला जनतेला, आपण नक्की तुमच्या भावनाचा नक्की आदर दिवस आहेत।